लय खचली आहे ग मनानं ती. हा पर अशातच तिनं स्वतःच्या जीवाचा काही बरं वाईट करायचा विचार केला तर? उर्वशी अगं उगा काहीतरी बोलू नगस. तसं काय बी करणार नाही मेनका. लई कौतुक आहे ना व तुम्हाला या वाड्याचं. पर आता मी तुमचा अभिमान धुळीला मिळवणार. तुमच्या मानेवर तर पाय दिलाच आहे, आता लवकरच ती मान अख्खी मोडून टाकणार. आपलं असंच असते, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. मेनका, मेनका, अगं पोरी कुठं गेली होतीस? हा, जीवाला केवढा घोर लागला होता माहितीये. फोन बी घरी ठेवून गेलीस. कुठं हायस, कशी हायस, काय बी कळायला मार्ग नव्हता. बरी हायस ना व तू? मेनका अगं बोल की काय झालंय? मेनका, तपासून घेतलीस का? होतं का तसलं काही? ए पोरी, काय झालं ग? काय झालं मेनका? काय झालंय बाळा? आई, मी सूर्यवंशींच्या अंशाला पाडायला निघाले होते. मेनका, नाही, पण तसं नाही करू शकले. शेवटी आईचं काळीज आहे ना माझं, त्यामुळे तसं त्यानं नाही वागू दिलं. आणि हा अंश माझा बी आहे. मग मी इतकं निर्दयी कसं काय वागू? शांत हो. चल आत बाळा, चल आतमध्ये आराम कर. चल. वा ग वा मेनका, भारीच खिळी केलीस ग. समद्यांना पुरतं येड लावलं आहेस. आता बघते या गोंधळातून सुंदर आणि अक्षराचं नातं कसं तग धरते. सुंदर, तू नको फार काळजी करू. हा, आणि एकदम घाबरून बी जाऊ नको. मला नाही वाटत मेनका पोटुशी असेल असं. तिचा काहीतरी गैरसमज झाला असणार. आणि तसं जरी असलं ना तरी आपण त्याचा शांतपणे विचार करू. हा, तू आत्तापासून काही भलाबुरा विचार करू नको. शांत राहा, नको काळजी करू. अगं पर आई, माझ्या हातून चूक घडलीच नव. आणि त्याचा त्रास तुम्हा समजत होतोय बघ. आई, मेनका जे बोलतेय ते खरं असेल तर? नाही नाही, असं काही नसेल. आणि जे काय असेल ना सुंदर, आपण समदे त्याला एकत्र तोंड देऊ. हा, हे बघ, काय बी झालं तरी तुझी आई तुझ्या पाठीशी उभी आहे. नको काळजी करू. ताई, अहो मेनका आली घरला. काय? उर्वशी, कशी आहे ग मेनका? बरी आहे ना? नवती कुठे ती? काय घडलंय नेमकं? ताई ते काय माहित नाही, पर लई चित्र अवस्थेत आहे बघा ती. आणि तिच्या पोटात सुंदरचा अंश भी वाढतोय. काय? होय, तिने ते पोर पाडलेलं नाही. चल बाळा. मेनका, शांत हो बाळा. बस इथं.
मेनका पाणी घे. हे बघ मेनका, जे झालं ते झालं. त्यात तुझी काय बी चूक नाही लेकरा. आणि तू जो काय बी निर्णय घेतलाय ना, तो एक बाई म्हणून अगदी योग्य आहे बघ. मेनका, मला माफ कर. अगं माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बघ. मी तुझ्यामुळे हात सोडतो. मला माफ कर. मी पाया पडतोय बघ. मला माफ कर. खरंच माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. सुंदर, आता पाया पडून काय उपयोग र? हा, अरे तुझं पाप एवढं मोठं आहे ना की तुला माफीची भीक बी घालता येणार नाही. झाल्या प्रकारामुळं पोरीच्या मनाला लई वेदना झाल्यात. आणि आता तर आयुष्याची राख रांगोळी केली आहेस तिच्या. हे बघ, तुला तिच्या जवळ बी जाऊ देणार नाही आम्ही. चल मागे सर. अगं आत्या, मला हिच्या संग बोलू दे की. अरे काय बोलायचंय? अजून काय बोलायचं शिल्लक राहिलंय सुंदर? जा ना बाबा, अजून तरच देऊ नगस पोरीला. दोन जीवाची बाय आहे मेनकाताई. उगा दगदग करायला कशाला येतील त्या इकडं? तुम्हाला कसं कळलं? फोन आला होता ना कधी? काल. काल? नाही, परवा आला होता, परवा. एक कळत नाहीये, त्या माणसापर्यंत मेनका प्रेग्नंट असल्याची बातमी गेलीच कशी? आणि आपल्याला पूर्ण खात्री व्हायच्या आधी त्याला कसं कळू शकतं? काहीतरी गडबड नक्की आहे. मेनका खरंच प्रेग्नंट आहे? मला थोडी शंकाच आहे. नाही, याविषयी मला ह्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे.